चांगला फटका सजवलाय आणि भारताच्या चरणावरती नतमस्तक होतो. धावाला सुरुवात होते. चांगला फटका सजवला. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या संख्येनं वाढून दोपलकावरती नजर टाकत बोलले का कळवत आहे धावा आणि एक धाव दोपलकावरती आहे. म्हणजे इथून पुढे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं एक मोठी इनिंग तुम्हाला आता खेळावं लागणार आहे. म्हणजे एक डाव तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सांभाळायचा असेल, डाबाला पुढे घेऊन जाण्याचा निश्चित प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करायचा असेल तर तुम्हाला वारंवार कुठेतरी एक माइंड सेट करत फलंदाजी करावं लागणार आहे. वा वा चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळला होता तिथे आणि सिंगल मिळेल. दोन दोन धाबा. राजेंद्रजी देवकर पीडीसीसीचे आचारी राजेंद्र देवकर त्वरित संपर्क करावा इकडे. नवीन चेंडू द्या. षटकार षटकार आहे आणि या षटकाराच्या सगळ्या माडू ते धोपलकावरती नजर टाकूयात. 8 धाबा धोपलकावरती आहेत. इथे वा एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. अक्षरशः नितीन मस्के सर आहेत. एक चेहऱ्यासमोरून शंकर वंजारी सरांच्या निघून गेला बंडाट वेगानं आणि तिथे मात्र एक चांगला चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. वा काही चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता तिथे. षटकार आल्यानंतर तिथून पुढे कमबॅक डॉट चेंडू टाकला आणि त्यानंतर पुन्हा एकदा निश्चितच देखणा फटका सजवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर फोडताय तिथे शंकर वंजारे आणि तिथे मात्र 4 धावा मिळतील. चौकार एका षटकाचा खेळ संपत धोपलकावरती नजर टाकूयात. 12 धावा धोपलकावरती आहेत. दुसरं षटक टाकण्यासाठी नावेद खानला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. नावेद खान दुसरं षटक टाकण्यासाठी पुढे येत आहेत. स्ट्राईक मध्ये पाहिलं तर शुभम शुभम असेल पुढे आणि त्यानंतर स्पीडअप करा. गेम चेंजर्स नाशिक टीम टायमिंग लावलेला आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 6 षटक संपल्यानंतर टायमिंग ऑफ झाला होता. वा एक चांगला चेंडू आहे. इथे मात्र मोठ्या फटके जो शोधत होता पाहते शुभम आणि नावेद खानचा अत्यंत एक दर्जेदार चेंडू दुसऱ्या षटकातील पहिला तिथे मात्र पाहायला मिळतोय. वा चांगला फटका होता. स्वतःच्या फॉलोतर मध्ये बॅकअप करण्याच्या प्रयत्नात बॅक टू बॉलर फटका खेळला होता. बा सिंगल मिळतीये आणि सिंगलच्या संख्येनं वाढून धोपलकावरती नजर टाकूयात. आपण पाहतोय 13 धाबा धोपलकावरती लागले जात आहेत. इथे मात्र तुम्हाला सिंगल डबल धाबा कमीत कमी
घेऊन जमणार नाहीयेत, कारण की वारंवार षटका चौकार सुद्धा येणं महत्वाचं ठरेल. कारण की ज्यावेळेस मॅच चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे, मॅच चेंडू असेल इथे मात्र एक एक धाव एका धावीच्या मदतीने बाडू धोपलकावरती नजर टाकून आपण पाहतो. धोपलकावरती धावा इथे कळत आहेत पहा, 14 धावा धोपलकावरती आहेत. एक एक धाव गोळा करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथे वारंवार आपल्याला एनएमए वॉरियर्स अहिलानगर या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि त्यानंतर रिबसचा फटका सजवलाय आणि ते मात्र चेंडून वेगधार केलं. चेंडू पोहोचला सीमा पार. रिबस पुलचा येतोय दिमागदार चौकारच्या धामा. थँक्यू. इथे चौकाराच्या मदतीने एक वाढ होते आणि धोपलकावरती 18 धावा धोपलकावरती 18 धावा धोपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहतो पुढे एकदा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी मार्गच होतात. आणि त्याचबरोबर इथे मात्र चुकीचा फटका निवडला आणि थांबावा लागेल. कॉट बॅटचा शिकार होतोय शुभम. बॅक टू द पवेलियन. एका षटकानंतर धोपलकावरती नजर टाकूयात आपण. 1.5 षटकाचा खेळ संपलाय. 18 धावा धोपलका. बॅटर्स नेम सांगा. वाह, चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये. दोन षटकाचा खेळ संपत धोपलकावरती 19 धावा आहेत. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. बॉलर्स नेम सांगा. मोहित जैनला पण आता इथून पुढे पाडणार आहोत. तिसरं षटक टाकण्यासाठी पुढे येत आहेत. मोहितला तिसरं षटक टाकण्याची एक मोठी जबाबदारी आता सगळं त्यांच्यावरती सोपवलेलं आहे. आणि ती जबाबदारी आता गोलंदाजीच्या माध्यमातून कशा प्रकारे इथे शांत ठरवणार आहेत पाहूयात. एकदम मिळते एका धावेच्या मदतीने वाढून धोपलकावरती 20 धावात एकडे पादोस्ताड 2.1 षटकाचा खेळ संपलाय. शेवटच्या 35 चेंडू शिल्लक 113 धावा बनवायच्यात अजूनही. आणि इथून पुढे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एक मोठी बिग बॅटल मोठी इनिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागणार आहे. त्यावेळेस कुठेतरी तुमचं काम सोपं होणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला जास्त परिश्रम तुम्हाला घ्यावा लागणार आहेत. थोडासा ताण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ताण तणाव जास्त द्यावा लागेल. वा, चांगला फटका खेळला. तिथे मात्र खेळाडू तैनात असेल आणि तिथे पहा स्वतःला झोकून दिलंय अक्षरशः. आणि
दोन धावा कंप्लीट होत तिथे. 2 धावीच्या मदतीने वाढू धोपलकावरती नजर टाकूया. धावा बडवल्या धावा इथे मात्र 22. वाह काय फटका सजवलाय शंकर वंजारींच्या बॅट मधून येतो. एक मोठी धाड षटकार 6 धावा. या षटकानं सामन्याचं पूर्णपणे 21 बदललं जातं. शेवटचे 33 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 105 धावांची गरज आहे. चांगल्या चेंडूला सर्व देण्याचा प्रयत्न जरूर केला आणि त्यानंतर एक धाव कंप्लीट होते. नकार कळवलाय आणि एका धावीच्या मदतीने वाढू धोपलकावरती नजर टाकूयात. 29 धावा धोपलकावरती आहेत. 32 चेंडू शिल्लक आहेत. 104 धावा बडवायचे आहेत. 29 धावा धोपलकावरती असताना इथे मात्र एक धाव मिळते. एका धावीच्या मदतीने वाढ होईल आणि धोपलकावरती नजर टाकूया. आपण पाहतो की 30 धावा धोपलकावरती आहेत. 31 चेंडू शिल्लक अजूनही आणि 103 धावा बडवायच्या आहेत. चला स्पीडअप करा मित्रांनो. अजूनही हलक्या तड खेळायच्या प्रयत्नात नकार कळवलाय आणि तिथे मात्र कोणती धाव असणार आहे. तीन षटकाचा खेळ संपत धोपलकावरती 30 धावा बडवल्यात. एकडे बाद असताना 4थ्या षटकाला सुरुवात होती. नावेद खान आता 4थं षटक टाकण्यासाठी पुढे येत आहेत. स्ट्राईक वरती आपण पाहतो की प्रतीक वैरागर आतापर्यंत 2 चेंडू खेळत त्याला 2 धावा बडवलेल्या आहेत. तर आपण पाहतो की शंकर वंजारी 11 चेंडू खेळत मैदानाच्या आतमध्ये 22 धावा बडवलेल्या आहेत. कुठेतरी तुम्हाला अजून इथून पुढे 30 चेंडू 103 धावा बडवायचा एक मोठा टार्गेट समोर असणार आहे. आणि ते तुम्हाला बडवायचं असेल ना मित्रांनो तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी यशस्वीरित्या फलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे. वाह चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळायच्या बेडी समोर फटका डिपेड विकेटला. तिथे मात्र सिंगल येईल आणि सिंगलच्या संख्येनं वाढू ते धोपलकावरती 31 धावा आहेत. 31 धावा सिंगल दुहेरी अंक मला वाटतं की एकेरी दुहेरी धावा आता मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी तुमचं काम तिथे होणार नाहीये. कारण की षटकात चौकारांची आतिषबाजी करावं लागेल. दही चले का इक्का दुक्का दही चले का इक्का दुक्का लगाना पडेगा चौकावर चौका. कुठेतरी या मोठ्या फटक्यानं तुमचं तिथे काम सोपं होणार आहे आणि त्या मोठ्या फटक्याची तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आता गरज राहणार आहे. त्यासाठी आवश्यकता तुम्हाला निर्माण करावा लागेल. चांगला फटका मैदानाच्या आत बसवला. तिथे मात्र सिंगल आली आहे. सिंगलच असेल आणि एका धावीच्या मदतीने वाढ होते धोपलकावरती नजर टाकूयात. 32 धावा आहेत. 32 धावा धोपलकावरती असताना 3.2 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र संपला आणि त्यानंतर पुन्हा गोलंदाज ट्रॅक मध्ये डॉक्टर नावेद खान आतापर्यंत 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकून झालेले आहेत आणि ते मात्र कंपल्सरी 2 चेंडू मध्ये 2 धावा त्याने खर्च केलेले आहेत. म्हणजे एक चांगलं षटक आहे पा प्रतीक वैरागर. वाह प्रतीक वैरागरच्या बॅट मधून एक ताबडतोब देखणा राजेशाही तडका होता. जेजुरी आयसीयू मल्टी फॅसिलिटी हॉस्पिटलचा एक दिमागदार पॉवरफुल षटकार 6 धावा.
इथे चांगला फटका खेळायचा प्रयत्न होता त्यानंतर फर्स्ट लिफ्टचा खेळाडू चेंडूची पाठबोरी आणि ते मात्र षटकारा पाठोपाठ चौकार येतोय प्रतीक वर्ग वैरागरच्या बॅट मधून 4 धावा चौकार. या चौकारानं मोठी वाढ होते आणि धोपलकावरती 42 धावा 3.4 षटकाचा खेळ संपल्यानंतर शेवटचे 26 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायच्यात अजून 91 धावा. अजूनही तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मोठे परिश्रम घ्यावा लागणार आहेत, मोठी मेहनत घ्यावा लागणार आहे, कष्ट प्रामाणिकपणे करावं लागेल. वाह, एक चांगला लॉप केला चेंडूला आणि मात्र तिथे चेंडू सीमा पार. मोर्या मेडिकल हा सासवडचा सडसडी चौकार. असे कुठेतरी मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये येत राहिले तर पहा मित्रांनो 3.5 षटकाचा खेळ संपलेला आहे, एक चेंडू शिल्लक असेल सर अजूनही. अशा कुठेतरी मोठ्या फटकेची आवश्यकता राहिलेली आहे आणि आता इथून पुढे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये असे फटके येणं आवश्यक राहणार आहे. म्हणजे असे कुठेतरी फटके मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब येत राहिले तर तुमचं काम खऱ्या अर्थाने तिथे मोकळं होऊन जाईल. सामन्याच्या जवळ तुम्ही येत जाईल, जवळ असाल आणि त्यानंतर आपण पाहतो पुढे एकदा फुलटॉफचा चेंडू खरपूस समाचार घेतला आणि तिथे मात्र चेंडूनं वेगदान केलाय आणि चेंडू पोचला सीमा पार. बॅक टू बॅक येतोय तिसरा सडसडी चौकार. 4 धावा. आतापर्यंत बनवलेले शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही बनवायचे 83 धावा. 24 चेंडू 83 धावा म्हणजे ते तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 24 चेंडू मध्ये 50 धावा बनवलेले आहेत. परंतु इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला वारंवार एक मोठे फटके तुम्हाला खेळावे लागणार आहेत आणि आपण पाहतो की 4 षटक टाकून झालेले 50 धावा बनवलेले आहेत. इथून पुढे आपण पाहतो की बॅटिंग पॉवर प्लेचं एक षटक शिल्लक आहे आणि त्या षटकामध्ये आता इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये एनएमए वॉरियर्स अहिलानगर किती पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये घेणार आहेत. चोवीस चेंडू 83 धावेची गरज असताना 50 धावा धोपलकावरती आहेत. दुसऱ्या एंडला आपण पाहतो की आता 5 षटकाला सुरुवात होतीये आणि 5 षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वर जाता पाहूयात. मोहित जैन पुढे येतोय. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 5 षटक टाकण्यासाठी मोहितला पुढे आला आणि त्यानंतर शेवटचे 24 चेंडू 83 धावेची आवश्यकता आता इथून पुढे असणार आहे आणि स्ट्राईक वरती शंकर वंजारी 12 चेंडू खेळत वैयक्तिक 23 धावा बनवल्यात. तर बसके सर आहेत वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 6 षटक असणार आहेत. नितीन बसके सुद्धा पाहतो आपण पाहतो की याही गोलंदाजाकडे एक मोठा अचूक टप्पा आहे आणि एक चांगलं व्हेरिएशन आहे. वयवर्ष पाहिलं तर खऱ्या अर्थानं 42 प्लस आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं की संपूर्ण स्क्वॉड घेऊन खऱ्या अर्थानं गेम चेंजर्स नाशिक हा संघ 42 प्लस असणारे सर्व खेळाडू आहेत. रद्द केलंय. ओके 63 धावा आहेत. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक नसणार आहे आणि मी सांगत होतो की गेम चेंजर्स नाशिक हा संघ
42 अर्थात 42 धावा प्लस असणारे सर्व खेळाडू आहेत. परंतु आता शेवटचे 18 चेंडू आणि 70 धावीची गरज. परंतु एक मोठी धमक, खरं एक मोठं धाडस आणि अतिशय चांगला खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर पाहूयात फटका, तर फटका तिथे मात्र संधी होती आणि संधीचं सोडं करता आलं नाहीये. सुटतो जाईल आणि एक धाव मिळते. एका धावीच्या मदतीने वाढ होते धोपलकामध्ये 64 धाव आहेत. डुमान सरांना आपण आता इथून पुढे स्कोरिंगच्या माध्यमातून पाहणार आहोत. 64 धावा धोपलकावरती असताना मोठ्या फटक्याच्या शोधात होता. जसा हवा होता तसा बॅट वरती प्रॉपर येऊ शकला नाहीये. थोडंसं मला वाटतं की हँडल वरती फटका बसला असेल तिथे. चेंडू आला पा आणि एक धाव मिळाली तिथे. झेल सुटल्यानंतर एक धाव घेतली आहे. स्ट्राईक मध्ये प्रतीक वैरागर. वाह, काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये. परंतु मुख्य पंच स्वप्नी भैया काकडे सर कळवत आहेत अबंतर धाव. वाईट चेंडू असेल आणि वाईट चेंडूच्या मदतीने इथे धोपलकावरती वाढ होते. 65 धावा आहेत. शेवटचे 17 चेंडू आणि बडवायचे अजून 68 धावा. 17 चेंडू 68 धावा. मित्रांनो, अवघड असं काही नाहीये. केलं तर सर्व सोपं आहे, नाही केलं तर काहीच नाही. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये इथे काम तुमचं सोपं करायचं असेल ना, तर अजूनही तुम्हाला प्रामाणिक इथे जास्त कष्ट घ्यावं लागणार आहेत, मेहनत घ्यावं लागणार आहे. मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे. इथे पहा मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी तुम्ही ज्यावेळेस सातत्यानं प्रयत्नशील राहाल त्यावेळेस कुठेतरी त्याचा मोठा उपयोग तुम्हाला होणार आहे. मेहनत केल्याशिवाय महत्वाकांक्षा पूर्ण होत नाहीत आणि म्हणून मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये महत्वाकांक्षा तुमच्या पूर्ण करायच्या असेल ना, तर तुम्हाला इथे मेहनत तुम्हाला घ्यावं लागणार आहे. मेहनत तुम्हाला पूर्ण करावं लागणार आहे. इथे कुठेतरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघासाठी प्रयत्न, मेहनत आणि ते मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. शंकर वंजारी जीवनदानाचा पुरेपूर फायदा आणि थेट षटकार साधावा. इथे मात्र 15 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 61 धावीची गरज आहे. 72 धावा धोपलकर देत. परंतु चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न अक्षरशः नितीन मस्के. इथे प्रतीक वैरागर जीवनदान नशिबानं दिलेली साथ आहे आणि तिथे मात्र कोणती धाव असणार आहे पहा. जीवाच्या अखंताने घेतलेली जप आयुष्य तारते आणि आयुष्यातले प्रत्येक गोष्ट जीव ओतून करणारी नेहमी यशस्वी ठरत असते. परंतु तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जीवनच्या अखंताने खऱ्या तर जप घ्यायची असेल तर तुम्हाला इथे पुढे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला आता यशाचा मार्ग शोधावा लागणार आहे. यश गाठावा लागेल आणि ते मात्र तुम्हाला यशाचा प्रयत्न यश गाठायचा असेल तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी यशस्वीरित्या फलंदाजी साकारावं लागणार आहे. इथे मात्र वाह, डाबा पाय पुढे घेत शंकर वंजारी दाखवून देतोय इथे शिवछत्रपतींचा तळपती तलवार. धावा भेटतील 6 षटकार. इथे मात्र धोपलकावरती 78 धावा धोपलकावरती आहेत. इथे पुन्हा एकदा शंकर वंजारी म्हणजे इथे षटकार जास्तीत जास्त तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये षटकार खेळावं लागणार आहेत. 12 चेंडू 53 धावा. 12 चेंडू 53 धाबीची गरज असताना इथून पुढे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो जास्तीत जास्त षटकार तुम्हाला खेळावं लागणार आहे. स्वतः सोबत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पैज लावा लागणार आहे आणि त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही स्वतः सोबत पैज लावाल आणि त्यावेळेस तुम्हाला कोणही हरू शकणार नाहीये, कारण की तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये स्वतः सोबत पैज लावा लागणार आहे. भीती नसावी, पराजयाची भूक असावी सिद्ध करण्याची ही वेळ आहे, निघून जाईल पण
फक्त आणि फक्त जिद्द असावी मैदान गाजवायची. इथे तुम्हाला इथे मात्र मागे सरकत रूम बनवण्याच्या प्रयत्नात होता प्रतीक वैरागर. मोठ्या फटकेच्या शोधत होता पहा. बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. असे डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आले ना तरी ते पूर्णपणे सापडायची अजूनही परिस्थिती बदलणार आहे. 11 चेंडू 53 धावा. म्हणजे तुम्हाला इथे बंकट करण्याचा प्रयत्न तिथे मात्र फलत असे पायपा बंकट करण्याचा प्रयत्न होता. एक्सिंग माझ्या मते थोडीशी वेगळी होती आणि डेड चेंडू मृत चेंडूची घोषणा मुख्यपंच कळवतात तिथे. 11 चेंडू 53 धावीची गरज असताना गुणदस्त यार. बॅटफूट पंचा चेंडू प्रतीक वैराग परफेक्ट करतो मिडेल आणि नितीन मस्के इथे मोठी चूक करतायत. जेल ड्रॉप झाला पा. नितीन मस्के मोठी चूक करतायत. अंदाज थोडासा चुकीचा ठरला. आणि त्यानंतर आपण पादुकी प्रोडक्ट पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आता शंकर वंजारी. इथे मात्र मोठ्या फटकेच्या शोधात जसा हवा होता तसा बॅट वरती येऊ शकला नाहीये चेंडू. अत्यंत एक दर्जेदार चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला तिथे रवींद्र कुटेड. आणि रवींद्र कुटे आपण पाहतो चांगला फटका मला वाटतं की चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न तिथे यशस्वीरित्या एक चांगला चेंडू पाडावा लागेल. 81 धावा शेवटचे 9 चेंडू 52 धावा पडवायचे. वाह चांगला चेंडू इथे कौतुक करावं लागेल रवींद्र कुटेच. आणि अक्षरशः केतनचा पण खेळ पाहिला. 3-3 आहे सॉरी. परंतु वाह भाई वाह शंकर वंजारीच्या इथे 50 धावा पुढे होत आहेत. अर्धशतक षटकार